नमस्कार। आता आपण पालघरमध्ये उपस्थित आहोत। पालघरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आता तिसरा टप्पा जो आहे पूर्ण झालेला आहे। तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस जी माहिती समोर आली आहे त्याच्यापेक्षा अधिक माहिती जी आहे ती विविध ठिकाणी सांगितली जाते आणि ह्यामध्ये जे आहे ते हेमंत विष्णू सावरा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आता लीडवरती आहेत। सध्याच्या घडीला जी माहिती येते त्यामध्ये जवळपास 17,000 वोट्स क्रॉस केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते लीड करत आहेत आणि त्यांच्यानंतर जे आहे ते भारती कांबडी महाविकास आघाडीच्या उमेदवार या लीडवरती आहेत। त्यानंतर सर्वात शेवटचा म्हणजे तिसऱ्या नंबरवरती राजेश पाटील यांचा आकडा आहे। 30,000 मतांनी त्यांनी क्रॉस केलेला आहे आणि आता कुठेतरी एक चित्र पाहायला मिळत आहे ज्यामध्ये जे 70,000ची वोटिंग जी आहे ती क्रॉस झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी हे आता पालघरमध्ये आपली छाप सोडत असताना दिसून येत आहे। त्याच्यानंतर भारती कांबडी यांचा नंबर दिसत आहे आणि राजेश पाटील हे सर्वात अखेरीस म्हणजे तिसऱ्या नंबरवर पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी एक चित्र जे आहे पालघरमध्ये ते तयार होताना दिसत आहे। पालघरमध्ये कुठेतरी भारतीय जनता पार्टी आपले झेंडे रोवणार का हे चित्र पाहायला मिळत आहे। सर्वात अखेरीस उमेदवार देऊन देखील कुठेतरी भारतीय जनता पार्टी आता लीडिंगवर असल्या कारणाने भारती कांबडी आणि राजेश पाटील यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। भारती कांबडी यांची सर्वप्रथम उमेदवारी जाहीर झाली असली तरी पण भारती कांबडी यांना देखील मोठ्या प्रमाणात मतांमध्ये फटका दिसून येत आहे आणि राजेश पाटील ज्यांचा बोईसर वसई विरार नालासोपारा हे बालेकिल्ला असून देखील शिट्टीचा त्यांना देखील एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मतमोजणी अद्यापही सुरू आहे। तिसरा टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे। आणखी काही टप्पे आता सुरू आहेत। मतमोजणी सुरू आहे। पाहण्यासारखं असेल जे शेवटचे 3 म्हणजे तिसरा आणि दुसरा जे उमेदवार आहेत ते लीडिंगला येतात का की पुन्हा एकदा हेमंत विष्णू सावरा म्हणजेच भारतीय जनता पार्टी हे लीडिंगला राहून कुठेतरी पालघरमध्ये आपला झेंडा रोवतात का पाहण्यासारखं असेल। या मतांची मोजणी कशी पार पडते आणि नेमका कोणाचा झेंडा पालघरवर फडकतो।